सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात संसदेने विधेविशेष अधिवेशन बोलावून त्यात संसदीय कायदा पारित करावा याकरिता समता सैनिक दल सोशल फोरम आणि राष्ट्रपती पद राष्ट्रपतीला निवेदन दिले। याप्रसंगी समता सैनिक दल व सोशल फोरमचे कैलास गेडाम, DY बडोले, सामाजिक कार्यकर्ते DG रंगारी, नित्यानंद मेश्राम, सोनू राऊत, प्रतिमा राऊत, आशा खोब्रागडे, जयश्री नंदेश्वर, गिरीधरी बडोले, सुशीला लांडगे, पुनिया रामटेके, सुरेश पंधरे, संध्या बोरकर, कविता जांभूळकर, अरविंद राऊत, अनिरुद्ध राऊत, गुलशन नंदेश्वर व समता सैनिक दल व सोशल फोरम व बिरसा फाइल्सचे भरपूर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। देशामध्ये या देशातील सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला या भारतमध्ये देशातील मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या 2 वर्गाच्या विरुद्ध वर्गीकरणाचा जो आदेश पारित केला, त्या आदेशाच्या विरुद्ध आज समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम या 3 संघटनांच्या माध्यमातून माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज निवेदन पाठवण्यात आलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून अशी या निवेदन देताना बिरसा फायटर्स ही सुद्धा संघटना सोबत आहे। आता या साकोली भंडारा जिल्ह्यामध्ये निवेदन देत असताना यानंतर सुद्धा अनेक संघटना ज्या या वर्गीकरणामुळे बाधित होणार आहेत, ज्या अनुसूचित जातीच्या लोकांचे हक्क कमी केले जाणार आहे, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे हक्क कमी केले जाणार, ते सगळे लोक यानंतर निवेदनं देणार आहेत। निवेदनं दिल्यानंतर एक मोठ्या स्वरूपाचे या भंडारा जिल्हा महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभे केले जातील। या माध्यमातून मागणी एकच आहे की सुप्रीम कोर्टाने जे वर्गीकरणाचा कायदा पास केला तो माननीय राष्ट्रपती यांनी अंमलात आणण्यासाठी मनाई करावी आणि त्याचबरोबर संसदेला विशेष अधिवेशन बोलवून या वर्गीकरणाच्या कायद्यावर जसं तसं भारतीय घटनेमध्ये नमूद असल्याप्रमाणे तसंच अंमल राहिलं पाहिजे, याच्यासाठी विशेष अधिवेशनामध्ये ठराव संमत करण्यासाठी एक अधिवेशन बोलवून त्याचा प्रयत्न करावा व अनुसूचित जमातीच्या लोकांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी कार्य करावं। यावेळी आमच्यासोबत समता सैनिक दलाचे, बिरसा फायटर्सचे, वंचित आघाडीचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते आणि मोठा लढा उभारला जाणार आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मी DG रंगारी, सामाजिक कार्यकर्ता साकोली। जो सुप्रीम कोर्टाचे जो 7 बेंचचा जो निर्णय दिलेला आहे की SC आणि ST अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये बाय फार्गेशन म्हणजे जे वर्गीकरण आपण ज्याला क्लासिफिकेशन म्हणतो अशा पद्धतीचे जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी निवेदन राष्ट्रपतीला पाठवलेलं आहे। पहिले ते SC आणि STचा जो कोटा आहे अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आलेला नाही आहे। हजारो वर्ष या जमातीवर अन्याय अत्याचार करण्यात आलेला आहे, हजारो वर्ष अस्पृश्यता पाडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या समाजाला कुठंतरी समानतेच्या सत्राखाली एकत्र आणावं त्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेने रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या रिझर्वेशनच्या माध्यमातून हा समाज वर येईल आणि आपल्या समाजाची प्रगती करेल। असे असताना 15% SCला रिझर्वेशन आहे आणि 7.5% अनुसूचित जातीला STला रिझर्वेशन आहे। अजूनपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत पूर्णपणे रिझर्वेशन भरण्यात आलेला नाही आणि जेव्हा जागा निघतात तेव्हा त्याचा कोटा पूर्ण झालेला आहे किंवा नॉट अवेलेबल असं सांगण्यात येत आहे। समजा या बाय फार्गेशन या जातीमध्ये जर अशा पद्धतीने झाला तर जे जात्या समोर आहेत त्याचा अवकड जो येणार आहे त्या अवकडामध्ये जे पुढारलेल्या जाती आहेत त्या ड मध्ये जातील आणि ज्यामध्ये शिकलेच नाही अशा जातींना ए मध्ये देतील आणि जेव्हा तो रिझर्वेशन भरण्याचा वेळ येईल त्यावेळेस त्यांना कॅन्डिडेट उपलब्ध मिळणार नाही। म्हणजे सध्या अनुसूचित जातीमधील जे महार आहेत किंवा चांभार आहेत किंवा 2-4 जातीचे पुढारलेले आहेत त्यांना ड मध्ये टाकण्यात येईल आणि जे कधी आपण नावच ऐकलेले अशा 59 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये
ते जाती कधीच शिकल्या नाही. त्यांना जर म्हटलं की बाबा तुम्हाला BSc BEd एखादा उमेदवार पाहिजे आहे तर त्यांना ते मिळणार नाही. म्हणजे यायच्या रिझर्वेशन बंद झाला आणि तिथं अवेलेबल नसल्यामुळे तिथे जागा भरण्यात येणार नाही. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने एक अनुसूचित जाती जमातीचे कोणती करण्यात येणार आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट त्याच्यातही वाद होणार आहेत. म्हणजे भांडण लावण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जो रिझर्वेशन ज्या पद्धतीने आता देण्यात आहे, जोपर्यंत त्याला फुलफिल कोटा होत नाही, जोपर्यंत तो समाज पूर्णपणे समानतेच्या पातळी देत नाही, तोपर्यंत याचा विचार करण्यात यावा नाही. आणि जैसे ते जो पोझिशन आहे त्या पद्धतीने निर्णय देण्यात यावा, यासाठी संसदेचा पुढाकार घ्यावा अशी आमची मागणी आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स, आम्ही साकोली तालुका सामाजिक समता दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन पार्टी आणि इतर सामाजिक संघटनेचे बिरसा फायटर्ससह सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कशासाठी जमलो हे आपण आतापर्यंत ऐकलात आहात. कारण की आतापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यानंतरही चांगल्या पद्धतीनं जे आरक्षण अंमलबजावणी करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं नाही. पुन्हा तिथं वर्गीकरण करून जे सुशिक्षित आहे, बेरोजगार आहेत SC ST मध्ये, त्या जमातीवर पुन्हाहून आपला निर्णय लादण्याचा जो प्रकार सुप्रीम कोर्टाने दिलेला 7 ॲडव्होकेटच्या न्यायाधीशांच्या जे बेंचने दिलेला आहे, हा कुठंतरी सुप्रीम कोर्टाने एक मनुवादाचा पायंडा घातल्यासारखा दिसत आहे. आणि त्यामुळे ह्या उपवर्गीकरणाला SC ST ज्या जमातीतील काही वर्गीकरणातले लोक आहेत, तेथील जे जमाती पुढारलेले आहेत, त्यांच्यावर जे शिकलेले लोक आहेत त्यांच्यावर पुरस्पूर करतेपणे तो अन्याय होईल असं या निर्णयामध्ये जाहीर झालेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं त्याचा विचार करण्यासाठी संसदेमध्ये हा पुन्हा कायदा त्याला मागे ठेवण्यासाठी आणि जैसे ते तो निर्णय ठेवण्यासाठी कारवाई करण्यासाठी इथं आपल्या देशाच्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या आदिवासी म्हणतो आहे आणि त्या राष्ट्रपती काय निर्णय घेतात ह्याकडे आमचं एक विनंतीपूर्वक एक चांगल्या पद्धतीचं निवेदन बिरसा फायटर आहे. आणि अनेक संघटना आहेत, आदिवासी संघटना, देशातून सर्व संघटना ज्या पद्धतीनं विरोध करत आहेत, त्या विरोधाला पाहता हे जो निर्णय घेतलेला आहे वर्गीकरणाचा तो विरोधी आहे आणि निषेधी आहे. त्यामुळे त्याला मागे घेण्यात यावा आणि जैसे ती परिस्थिती निर्माण करण्यात यावा आणि तो कायदा मागे घेऊन आम्हाला SC STच्या लोकांना उपकृत करण्यात यावा अशी मी बिरसा फायटर, वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक समता दल अशा अनेक संघटनेच्या वतीने मी या ठिकाणात निवेदन देण्यासाठी आपले सामाजिक कार्यकर्ते कैलास भाऊ गेडाम आहेत, DG रंगारी सर आहेत आणि आमच्या महिला भगिनी आहेत, ह्या सर्व या ठिकाणात उत्साहाने हजर आहेत.